जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आत्ता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्कूल ऑफ ओपन लर्निंग मॉक टेस्ट आणि ऑनलाईन एक्झाम या संदर्भातल्या महत्त्वाच्या सूचना आपण बघणार आहोत. तसेच हाऊ टू गेट युजर नेम अँड पासवर्ड, दॅन टू नो द इंडिव्हिज्युअल टाइम टेबल ऑफ एव्हरी स्टुडंट अँड हाऊ टू फील ग्रीव्हन्स. तसेच पासवर्ड आणि पी आर एन नंबर जर का तुमचा पेपर चालू असताना इनव्हॅलिड दाखवत असेल तर त्यावेळेस काय करायला हवं आणि इम्पॉर्टंट गाईडलाईन्स फॉर अटेम्प्ट मॉक टेस्ट अँड ऑनलाईन एक्झाम या संदर्भातला महत्त्वपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि स्कूल ऑफ ओपन लर्निंग तसेच पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अधिक मित्रांपर्यंत हा मेसेज आपण शेअर करू शकता. मॉक टेस्ट आणि ऑनलाईन एक्झाम देण्यापूर्वी हा व्हिडिओ निश्चित बघा, जेणेकरून तुम्हाला पेपर चालू असताना कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही. तत्पूर्वी आणखीन माहिती जर का आपल्याला आवश्यक असेल, सगळीच माहिती आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून देऊ शकत नाही, पण पेपर चालू असताना काही वेळोवेळी बदल होत असतात. त्याबद्दलची माहितीसाठी आपण आत्ताच टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. यासाठी तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर त्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवर जाऊन तुम्ही काय करू शकता, टेलिग्राम चॅनल जॉईन होऊ शकता. तुम्हाला परीक्षा कोणत्या लिंकवरून द्यायची आहे, तसेच युजर नेम आणि पासवर्ड मिळवण्यासाठी कोणती लिंक आहे, हेल्पलाईन नंबर कोणता आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक कोणती आहे ही आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटेल. आता सर्वात प्रथम आपण आत्ता विचार करूया की आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड जर का विद्यापीठाने तर तुम्हाला 25 तारखेलाच युजर नेम आणि पासवर्ड दिलेला आहे, 25 नोव्हेंबरला. बट जर का आपल्याकडून तो मेसेज डिलीट झाला असेल किंवा आलाच नसेल तर त्या संदर्भात काय करायचं यावर माहितीपर हा मी व्हिडिओ तयार केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग बघूया आपण युजर नेम आणि पासवर्ड कसा मिळवायचा आहे आणि इंडिव्हिज्युअल टाइम टेबल आणि ग्रीव्हन्स या संदर्भातला महत्त्वाची माहिती देणारी जी काही छोटीशी व्हिडिओ आहे ती आपण बघूया. 1 मिनिट. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वात प्रथम बघूया आपण युजर नेम आणि पासवर्ड कसा मिळवायचा आणि आपलं इंडिव्हिज्युअल टाइम टेबल कुठे बघायला भेटेल आणि ज्यावेळेस आपल्याला जर का काही महत्त्वाच्या कारणास्तव आपल्याला एक्झाम द्यायची असेल तर त्या संदर्भात आपल्याला तक्रार कशी नोंदवायची या बाबतीतला हा व्हिडिओ आहे. बघा, सर्वात प्रथम मी याची लिंक दिलेली आहे की आपल्याला इंडिव्हिज्युअल टाइम टेबल किंवा युजर नेम पासवर्ड जी मिळवायची आहे त्या लिंकवर जाऊन आपल्याला क्लिक करायचं. ते लिंकचं नाव काय आहे, स्कूल ऑफ ओपन लर्निंग म्हणजेच solexam.unipune.ac.in. यावर काय करा, आपण ही लिंक तुम्ही तुमच्या गुगल क्रोममध्ये टाईप करा किंवा तिथे कॉपी पेस्ट करून टाका किंवा जी तुम्हाला लिंक मी आता मेसेजमध्ये देणार आहे त्या मेसेजच्या लिंकवर जरी तुम्ही क्लिक केलं तरीसुद्धा तुम्ही या होम पेजवर जाऊ शकता. इथे बघा तुम्हाला स्कूल ऑफ ओपन लर्निंग ऑनलाईन एक्झामिनेशन अशा पद्धतीने तुम्हाला डॅशबोर्डला दिसून येईल आणि इथे तुम्हाला स्टार करून तिथे पी आर एन दिलेला आहे. सो इथे तुम्हाला तुमचा जो काही पी आर एन नंबर आहे ना, तर त्या पी आर एन नंबर काय करायचा आहे इथे टाईप करायचा आहे. तुम्हाला तुमचा पी आर एन नंबर जर का माहीत नसेल तर आपण ज्या महाविद्यालयात ॲडमिशन घेतलेलं आहे तर तिथले स्कूल ऑफ ओपन लर्निंगचे जे कोणी कोऑर्डिनेटर असेल तर त्या कोऑर्डिनेटर यांना तुम्ही संपर्क करू शकता. त्यांच्याकडून तुम्ही पी आर एन नंबर निश्चित घेऊ शकता. सो तुमच्याकडे पी आर एन नंबर आहे तर तुम्ही इथे काय करा, पी आर एन नंबर टाका आणि पुढे एंटरवर क्लिक करा. एंटरवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पी आर एन नंबर येणार आहे. त्या स्टुडंटचं नेम येतं, म्हणजे ज्या स्टुडंटचा जो पी आर एन नंबर आहे तो पी आर एन नंबरची डिटेल येते, त्याचा मोबाईल नंबर येतो आणि त्याचा मेल आय डी पण येतो. सो तिथे खालती तुम्हाला एक व्हेरीफाय मोबाईल नंबर असं ऑप्शन आहे. सो त्यावर तुम्ही क्लिक करा. व्हेरीफाय मोबाईलवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मेसेज येतो, ओ टी पी हॅज बीन सेंड सक्सेसफुली टू युअर मोबाईल नंबर अँड ईमेल आय डी आणि इथे क्लोज ऑप्शन आहे. म्हणजेच थोडक्यात तुम्हाला जर का तुमची डिटेल जर का बघायची असेल तर तत्पूर्वी अगोदर काय केला जातो, मोबाईल नंबरला व्हेरिफिकेशन मागितलं जातं. सो इथे तुम्ही ज्यावेळेस क्लोज करताल त्यावेळेस पुन्हा तुम्हाला अशा पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल, जिथे तुम्हाला स्कूल ऑफ ओपन लर्निंगचं पी आर एन नंबर दिसेल, स्टुडंट नेम दिसेल, मोबाईल नंबर दिसेल आणि मेल आय डी दिसेल. सो तुम्ही ज्या रजिस्टर मोबाईल नंबर तुम्ही परीक्षा फॉर्म भरताना वापरला होता किंवा ॲडमिशन घेताना जो काही एक्झाम फॉर्मला किंवा ॲडमिशन फॉर्मला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर केला होता त्यावर तुम्हाला ओ टी पी येईल. तो ओ टी पी तुम्ही काय करायचा, इथे एंटर करायचा. ओ टी पी एंटर केला की इथे तुम्हाला व्हेरीफाय मोबाईल ओ टी पी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आणखीन एक मेसेज येतो, सक्सेस मोबाईल ओ टी पी हॅज बीन व्हेरीफाईड सक्सेसफुली आणि इथे क्लोजवर काय करा,
क्लिक करा. सो क्लोजवर क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला पुन्हा एक स्कूल ऑफ ओपन लर्निंगचा ऑनलाईन एक्झामिनेशनचा डॅशबोर्ड दिसेल आणि इथे तुम्हाला सगळ्यात शेवटी बघा इथे PRN नंबर, स्टुडंट नेम, मोबाईल नंबर आणि मेल आय डीच्या खालती तुम्हाला इथे सर्च ऑप्शन येणार आहे. सो या सर्च ऑप्शनवर काय करा, क्लिक करा. सो इथे सर्च ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पुन्हा बघा तुमचा युजर नेम आणि पासवर्ड तुमच्या लॉग इनला तुम्हाला दिसून येईल. इथे यूज दिस लॉग इन डिटेल्स फॉर मॉक अँड रेग्युलर एक्झामिनेशन. सो इथे युजर आय डी आणि पासवर्ड दिलेला मी तो सध्या पुसून टाकलेला आहे, तो खोडलेला आहे, जेणेकरून कोणत्या एखाद्या विद्यार्थ्याची जी काही इन्फॉर्मेशन आहे तिचा मिसयूज व्हायला नको म्हणून. सो मी तो इनविजिबल केलेला आहे. सो इथे बघा युजर आय डी दिलेला आहे आणि पासवर्ड दिलेला म्हणजे हा तुम्हाला ऑलरेडी टेस्ट मेसेज केलेला आहे. जर भेटला नसेल तर तुम्ही या पद्धतीने तो मिळवू शकता. सो सगळ्यात प्रथम अगोदर आपले महत्त्वाचा जो मुद्दा होता की हाऊ टू गेट युजर नेम अँड पासवर्ड. सो या पद्धतीने तुम्हाला युजर नेम पासवर्ड भेटला. आता तुम्हाला परीक्षेसंदर्भातल्या काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन मी तुम्हाला सांगतो की इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग ॲडिंग ग्रीव्हन्स मी त्यावेळेस सविस्तरच सांगणार आहे की बघा you can register grievance only after the 24 hours of the exam date of a particular subject. म्हणजे ज्या दिवशी तुमचा पेपर झाला तो पेपर झाल्यानंतर 24 तासानंतर तुम्हाला काय करता येणार आहे, ग्रीव्हन्स म्हणजे ऑनलाईन तक्रार नोंदवता येणार आहे. अँड ग्रीव्हन्स कॅन बी रजिस्टर विदिन 48 hours आफ्टर द स्कोर आर शोन फॉर द रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट. आणि थोडक्यात तुम्हाला पेपर झाल्यानंतर 48 तासानंतर तुम्हाला त्याचा स्कोर दिसणार आहे. सो स्कोर दिसल्यानंतर सुद्धा तुम्ही काय करू शकता, म्हणजे थोडक्यात तो पेपर दिल्यानंतर तुम्ही 48 तासापर्यंत काय करू शकता, तक्रार नोंदवू शकता. म्हणजेच तुमच्याकडे जवळजवळ 48 तास ते 72 तासांचा कालावधी आहे. त्याच टायमिंगमध्ये तुम्हाला ऑनलाईन परीक्षे संदर्भातली तक्रार नोंदवता येते. तक्रार कोणत्या कारणास्तव नोंदवता येते ते आपण बघूया आणि नंतर आपण तक्रार कशी नोंदवायची ते पण बघूया. बघा हा मी एका विद्यार्थ्याचा जो काही डेमो केलेला आहे तो बघा, तो विद्यार्थ्याचं नाव म्हणजे परीक्षेचं नाव आहे त्याचं मास्टर ऑफ कॉमर्स. हा विद्यार्थी MCOMला आहे. त्याचा PRA नंबर, त्याचा सीट नंबर दिलेला आहे, त्याचं स्टुडंटचं नेम आहे, त्याच्या आईचं नेम आहे, ईमेल आय डी आहे आणि त्याचा मोबाईल नंबर पण इथे दिलेला आहे. थोडंसं तुम्ही खालती स्क्रोल डाऊन केलं तर बघा इथे त्याला दिले जाणारे जे काही पेपर्स आहे, म्हणजे हा MCOMचा विद्यार्थी आहे बट त्याला MCOMला त्याला कोणकोणते पेपर द्यायचे आहे तर त्या पेपरचे नावं त्याच्या इथे लॉग इनला तिथे अवेलेबल झालेले आहेत. बघा त्याला 21 डिसेंबरला कोणता पेपर म्हणजे मुळात म्हणजे MCOMचे पेपर हे CA आणि बाकीच्या एक्झाममुळे पोस्टपोन झालेले आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांचे पेपर ॲज इट इज जैसे थे वैसे टाइम टेबल पद्धतीने आहे. फक्त MCOMचे जे पेपर 7 ते 10 डिसेंबर दरम्यान होणार होते ते पेपर आता 21 ते 24 डिसेंबर दरम्यान होणार आहे. सो 21 तारखेला स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचा पेपर आहे 11 ते 1. हे इंडिव्हिज्युअल टाइम टेबल त्या विद्यार्थ्याचं झालं. एखादा विद्यार्थी बॅकलॉग असेल तर त्याचं बॅकलॉगचं टाइम टेबल पण वाढणार आहे. सो त्याच्याकरता प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्याला कोणते पेपर कधी द्यायचे आहे, कोणत्या टायमिंगमध्ये वेळ द्यायचे आहे ते त्यांनी इथे बघायला हवं. सो इथे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचा 21 तारखेला 11 ते 1 पेपर आहे. नंतर रुरल डेव्हलपमेंट अँड कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट आणि एज्युकेशनचा पेपर 22 तारखेला आहे. तर मॅनेजमेंट अकाउंटिंग अँड फायनान्शियल ॲनालिसिसचा पेपर 23 डिसेंबरला आहे. तर कोऑपरेटिव्ह मूवमेंट इन इंडिया अँड इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह मूवमेंट यांचा पेपर 24 डिसेंबरला 11 ते 1 या कालावधीमध्ये आहे. आणि आता बघा तुम्हाला तक्रार कधी दाखल करता येते ते सांगितलेलं आहे. बघा एक्झाम्पल घ्या, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट आणि इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्सचा पेपर हा 21 तारखेला झाला. सो या पेपरची तक्रार तुम्हाला कधी करता येईल, आफ्टर 24 hours म्हणजेच 22 डिसेंबरला 10 वाजल्यानंतर तुम्हाला ती तक्रार दाखल करता येईल. ओके, म्हणजेच थोडक्यात पेपर झाल्यानंतर तुम्हाला 24 तासानंतर तक्रार दाखल करता येईल बट 48 तासाच्या आतच ती तक्रार दाखल करावी लागणार आहे. आता बघा तुम्हाला तक्रार दाखल करण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहे. जर या अडचणी असेल तरच आपण तक्रार दाखल करू शकता. त्यासाठी तुम्हाला ऑप्शन्स आहे की तुमचा पेपर लॉग इन झाला नाही, अचानक लॉग आउट झाला किंवा पुन्हा लॉग इन तुम्हाला करता आला नाही, काही टेक्निकल कारणास्तव तुम्हाला लॉग इन करता आला नाही तर त्यावेळेस तुम्ही नॉट एबल टू लॉग इन, लॉग आउट अँड नॉट एबल टू लॉग इन अगेन यावर ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता आणि तुमची क्युरी एक थोडक्यात तिथे मांडू शकता. किंवा तुमचा पेपर आहे मराठी आहे पण इंग्लिशमध्ये क्वेश्चन पेपर उपलब्ध झाला किंवा इंग्लिश पेपर आणि मराठीतूनच क्वेश्चन पेपर दिसायला लागले, सो त्यावेळेस सुद्धा तुम्ही तक्रार दाखल करू शकता. किंवा कधी कधी बघा की तुम्हाला इमेजेस दिसत नाही
काही आकृत्या असतात, त्या आकृत्या प्रॉपर दिसत नसेल त्यावेळेस देखील तुम्ही तक्रार दाखल करू शकता. किंवा तुम्हाला चुकीची प्रश्नपत्रिका उपलब्ध झाली, म्हणजे थोडक्यात कदाचित तुमचा मॅनेजमेंट अकाउंटचा पेपर आहे आणि त्यावेळेस तुमचा इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्सचाच पेपर दिसतोय, मॅनेजमेंट अकाउंटचा दिसत नाही आहे. सो अशा वेळेस सुद्धा तुम्ही काय करू शकता, तक्रार दाखल करू शकता. किंवा तुमच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त क्वेश्चन पेपर असेल तरीसुद्धा तुम्ही दाखल करू शकता. नेक्स्ट आहे पेपर सबमिट न होणं. म्हणजे कधी कधी काय होतं, मुळात काही विद्यार्थ्यांचा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. मी यामध्ये जे काही सविस्तर सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही बघा. त्या प्रत्येक सूचना महत्त्वाच्या आहे, याची काळजीपूर्वक नोंद घ्या. कधी कधी पेपर काय करतात विद्यार्थी, 60च्या 60 मिनटं होऊन जातात तरीसुद्धा पेपर सबमिट करत नाही. सो त्याच्यामुळे तुम्हाला स्क्रीनशॉट काढता येणार नाही, तुमच्याकडे व्हॅलिड पुरावा राहणार नाही आहे. नेक्स्ट आहे विद्यार्थ्यास परीक्षेच्या वेळी कोविड विषाणूची बाधा निर्माण झाली किंवा आत्ता जे काही नवीन नवीन विषाणू येतात, सो त्याची जर का बाधा झाली किंवा त्याला कोविडची बाधा झाली किंवा अन्य काही कोणतं कारण आहे की हॉस्पिटलाइज झाला, तर त्यांनी योग्य ते कारण देऊन त्यांनी काय केलं पाहिजे, म्हणजे कोविड रिलेटेड जर का काही इश्यू असेल तर त्याला कोविड इश्यू हा पर्याय त्याला सिलेक्ट करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आत्ता तुम्हाला लाभलेला आहे तो म्हणजेच काय, की विद्यापीठ परीक्षेच्याच दिवशी एकाच दिवशी तुम्हाला अन्य जे काही परीक्षा आहेत त्या परीक्षा आणि विद्यापीठाच्या परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळं तुम्ही ओव्हरलॅप विथ अदर एक्झाम हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता. पण तुम्हाला तक्रार कधी दाखल करायची आहे, ज्या वेळेस पेपर असेल तो पेपर होऊन गेल्यानंतर तुम्हाला दाखल करायची. आत्ता तुम्ही तक्रार दाखल करू शकत नाही, कारण आत्ता वेळ झालेला नाही. आता फक्त मॉक टेस्टचाच वेळ आहे. मॉक टेस्ट ही तुमची 3 ते 5 डिसेंबर दरम्यान होते आहे आणि तुमचे रेग्युलर पेपर हे 7 डिसेंबरच्या पुढं आहे. कदाचित काही फॅकल्टीचे जे काही पेपर असणार आहे तर हे पेपर रविवारी असून सुद्धा होणार आहे. त्याच्याकरता असा विचार करू नका की रविवार आहे मग पेपर कसं काय होईल, कदाचित चुकले असेल डेट, असं होणार नाही. तर तुम्ही तुमचं इथे टाईम टेबल बघा, त्या टाईम टेबलमध्ये जी डेट आहे त्याच डेटला होणार. मग त्या डेटच्या दिवशी कदाचित जर का हॉलिडे असेल म्हणजे किंवा तुमचा लोकल हॉलिडे असेल तरीही काही इफेक्ट्स होणार नाही. पण विद्यापीठाने सर्व टाईम टेबल व्यवस्थित पद्धतीने तयार केलेला आहे, त्याच पद्धतीने तुमचे पेपर होणार आहेत. हे झालं तुमच्या टाईम टेबलच्या बाबतीत. आता परीक्षेसंदर्भातल्या अन्य काही महत्त्वाच्या नोटीस आहे, याद्वारे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्ही पेपर देण्यापूर्वी मी एक गोष्ट महत्त्वाची सांगतो. तुम्हाला ज्यावेळेस पेपरला सामोरं जायचं आहे तत्पूर्वी तुमच्या मोबाईलमधल्या बाकीच्या सगळ्या टॅब क्लोज करा, हिस्ट्री क्लोज करा, त्याच्यानंतर नवीन टॅब घ्या आणि नवीन टॅबमध्येच तुम्ही काय करा, एक्झामची जी काही लिंक आहे ती कॉपी पेस्ट करा. ती कॉपी पेस्ट केल्यानंतर तुम्हाला तिथे PRN नंबर दिसेल. सो PRN नंबरवर तिथे नंबर टाईप करा, खालती पासवर्ड दिला आहे तो पासवर्ड टाईप करा आणि त्याच्यानंतर तिथे ॲक्टिव्ह टेस्ट आहे. सो ॲक्टिव्ह टेस्टवर जा, तिथे आपल्या विषयाला किंवा आपल्याला जो पेपर द्यायचा तो पेपर सिलेक्ट करा आणि नंतर ती काय करा, टेस्ट कंटिन्यू करा. ओके. सो लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा फेस दिसेल, तो फेस व्यवस्थित कॅप्चर करा आणि नंतर पुढे तुम्ही लॉग इन करा. जर का आपल्या मोबाईलमध्ये तुम्ही कॅमेऱ्याची सेटिंग अलो केली नसेल तर वेब कॅम रिझोल्युशनमध्ये जाऊन किंवा वेब कॅम टेस्टिंगमध्ये जाऊन जिथे तुम्ही SPPUexam.in यावर जातात तर तिथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला बघायला भेटतील. त्या इन्स्ट्रक्शन रीड करा. जर का वेब कॅम एरर असेल तर त्या वेब कॅम एरर रिझोल्युशन व्हिडिओवर क्लिक करा. ती त्या पद्धतीने तुमच्या मोबाईलची सेटिंग करा. त्या सगळ्या व्हिडिओ आपण आपल्या ग्रुपमध्ये ऑलरेडी टाकलेल्या आहेत. त्या पद्धतीने सेटिंग करा आणि नंतरच पेपर द्या. मॉक टेस्ट का देणं आवश्यक आहे, तर याच करता तुम्हाला पेपर चालू असताना कोणत्याही प्रकारे प्रॉब्लेम येता कामा नाही. आता पेपर संदर्भात कोणकोणत्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या आपण क्विकली नजर टाकूया. प्रत्येक सूचना मी म्हणतोय की व्हिडिओ लेंदी आहे पण तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जर तुम्ही व्हिडिओ बघितला नाही तर होणाऱ्या दुष्परिणामास तुम्ही जबाबदार असणार आहे. कारण जवळजवळ 13-13.5 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी स्कूल ऑफ ओपन लर्निंगसाठी आहे आणि सगळेजण जे काही कॉल सेंटर आहे, हेल्पलाईन सेंटर आहे, त्यांना जर का कॉल करत बसले तर प्रत्येकाचे कॉल ते रिसीव करू शकत नाही, तेवढा त्यांच्याकडे वेळ नाही. सो त्याकरता सूचना नीट व्यवस्थित बघा आणि त्या पद्धतीने कार्यवाही करा. काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्यावर आपण आता नजर टाकूया. ओके. बघा यामध्ये मी 1 बाय 1 सगळी माहिती दिलेली आहे, काळजीपूर्वक बघा. यांमध्ये बघा परीक्षा संदर्भातल्या अत्यंत महत्त्वाच्या जे काही मार्गदर्शक सूचना आहेत त्यामध्ये सांगितलेल्या आहे की दिनांक 3 डिसेंबर 2001 3 ते 5 डिसेंबर 2021 याच दरम्यान मॉक टेस्ट होणार आहे आणि मॉक टेस्टचा जो काही टायमिंग आहे तो सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेतच होणार आहे. म्हणजे थोडक्यात असं आहे की एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की नाही मला सकाळी काम आहे तर तो दुपारून 12 ते 1ला देऊ शकतो, 3 ते 4ला देऊ शकतो. पण एखाद्या विद्यार्थ्यांनी 4:30ला लॉग इन केलं तर त्याचा पेपर 5 वाजता बंद होणारा
आहे. त्याच्याकरता थोडक्यात आपण काय करूया, ज्यावेळेस पेपर होतो त्याच वेळेस लगेच आपण लॉग इन करूया. बघा, मॉक टेस्टला आत्ताची जी काही मॉक टेस्ट आहे, या मॉक टेस्टला 21 प्रश्न विचारले जात आहे आणि मॉक टेस्टचे मार्क हे विचारात घेतले जात नाही, याची काळजीपूर्वक नोंद घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, मॉक टेस्ट जी काही आहे, तर ही मॉक टेस्ट जी काही असणार आहे ती तुमच्या विषयाशी निगडीत असणार नाही. यांमध्ये जनरल नॉलेज रिलेटेड प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका, नाही तर असं विचार करू नका की सर माझा तर पेपर अकाउंटचा होता आणि याच्यामध्ये तर अकाउंट रिलेटेड एकही प्रश्न विचारला नाही. असं काही नाही. तर मॉक टेस्टमध्ये हे जनरल नॉलेज रिलेटेड प्रश्न विचारले जातात. मॉक टेस्ट देणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण ऑनलाईन परीक्षा देताना आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. बहुतेक विद्यार्थी म्हणतात की सर आम्ही मॉक टेस्ट देणं गरजेचं आहेच का? सो गरजेचं आहे, कारण का की जेणेकरून तुम्हाला परीक्षा देताना काही प्रॉब्लेम येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा ही परीक्षा असते, ती जर का दिली नाही तर होणाऱ्या आपलंच नुकसान होऊ शकतं. त्याच्याकरता मॉक टेस्ट द्यायला विसरू नका. आता आपण काही ऑनलाईन परीक्षे संदर्भातली माहिती घेऊया की ऑनलाईन परीक्षा ही तुमची 50 गुणांसाठी घेतली जाईल. आता कदाचित काही विद्यार्थ्यांचा जो काही पॅटर्न आहे तो 30-70चा आहे. तर तुम्ही असा विचार करू नका की आमची 70 मार्कांची परीक्षा होईल. तर तुमची 50 मार्काचीच परीक्षा होईल, बट तिचं कन्व्हर्जन 70 मार्कामध्ये विद्यापीठ तुमच्या ऑनलाईन रिझल्टमध्ये ते दाखवणार आहे. तुम्हाला पेपरचा जो काही कालावधी असणार आहे हा 1च तासाचा असतो. जे विद्यार्थी दिव्यांग आहे यांच्यासाठी 20 मिनिटाचा कालावधी हा ऑटोमॅटिकली वाढवून देण्यात आलेला आहे. बघा, तुम्हाला परीक्षेत किती प्रश्न विचारले जातात. बघा, ऑनलाईन परीक्षेसंदर्भात तुम्हाला गणित आणि संख्याशास्त्र हे विषय सोडून इतर विषय जे काही असतील तर त्यामध्ये 60 प्रश्न विचारले जातात. एकूण प्रश्न किती असतात? 60. त्यापैकी आपल्याला 50 प्रश्नांची उत्तरं देणं आवश्यक असतात आणि प्रत्येक प्रश्नास 1 गुण आहे. ओके. आणि जो विषय गणित आणि संख्याशास्त्र आहे, सो अशा विषयांसाठी एकूण प्रश्न 30 विचारले जातात. त्यापैकी तुम्हाला 25 प्रश्न सोडवायचे आहे आणि प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 2 गुण आहेत. ओके. म्हणजेच एकूण 25 गुणिले 2 केलं तर तुम्हाला 50 मार्कांचीच परीक्षा होणारी आहे. ओके. सो आता काही महत्त्वाच्या 1 बाय 1 इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहेत त्या आपण बघूया. की बघा, परीक्षा ही वेळापत्रकात उल्लेख केलेल्या नियोजनानुसारच होत असते, त्यामुळे दिलेल्या वेळेतच आपल्याला पेपर द्यायचा आहे. म्हणजे तुमची मॉक टेस्ट 9 ते 5 झाली म्हणजेच तुमचा पेपर 9 ते 5 होईल असं होणार नाही. जर का एखाद्या विद्यार्थ्याचा पेपर टाइम टेबलमध्ये त्याला 11 ते 1 या कालावधीमध्ये दिलेला आहे, तर त्याच वेळेत त्याचा पेपर होणार नाही. तो म्हणू शकणार नाही की सर मी कामाला होतो आणि माझा पेपर 2 ते 3 किंवा 2 ते 5 या वेळेत घ्या, तर असं होणार नाही. तर त्याचा पेपर हा दिलेल्या वेळातच टाइम टेबल पद्धतीने होणार आहे. परीक्षा देण्यासाठी युजर नेम आणि पासवर्ड आवश्यक असतो, जो आपणास विद्यापीठाने आपल्याला परीक्षा फॉर्ममध्ये उल्लेख केलेल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीवर पाठवण्यात आलेला आहे. हे तर आपणाला माहितीच आहे. मी याही संदर्भात जर युजर नेम पासवर्ड नसेल तर आपण काय करा, या पद्धतीने युजर नेम पासवर्ड मिळू शकता, जो अगोदरच मी तुम्हाला माहिती दिली आहे. नेक्स्ट आहे बघा, पेपर हा तुमचा 1 तासाचाच असतो, हे देखील लक्षात असू द्या. म्हणजे जरी तुम्हाला टाइम स्लॉट हा 2 तासाचा आहे, म्हणजे 11 ते 1 यामध्ये 2 तास आहे, बट तुम्हाला पेपर हा कोणत्याही एका तासात द्यायचा आहे. आणि जे विद्यार्थी दिव्यांग आहे अशा विद्यार्थ्यांना 20 मिनिटाचा अधिक वेळ हा दिलेला आहे. तर बघा, एक्झाम्पल सांगितलेलं आहे, जर तुमचा पेपर 11 ते 1 या स्लॉटमध्ये आहे, तर आपण 12 वाजायच्या आत जर का लॉग इन केलं तरच आपल्याला 1 तासाचा कालावधी भेटणार आहे. पण जर का एखादा विद्यार्थी आहे त्यांनी 12:30ला लॉग इन केलं तर त्याला फक्त 30 मिनिटाचाच कालावधी भेटणार आहे, कारण त्याचा पेपर 1 वाजता ऑटोमॅटिकली सबमिट होणार आहे. त्याच्याकरता विद्यार्थ्यांनी बघा, जर 11ला पेपर चालू झाला ना, तर 11 वाजून 5 किंवा 10 मिनिटांनी तुम्ही लॉग इन करा, म्हणजे 12 वाजून 5 किंवा 12 वाजून 10 मिनिटापर्यंत तुमचा पेपर होणार आहे. काही जर का तांत्रिक अडचण आली तर तुम्ही ते पहिल्या 5 ते 10 मिनिटात सॉल्व्ह करू शकतात ना. सो त्याच्याकरता तुम्ही पहिल्या 5 ते 10 मिनिटातच तुम्ही लॉग इन करायला हवं. नंतर बघा, आणखीन एक आणि अत्यंत महत्त्वाची सूचना आहे की पेपर सुरू झाल्यावर पहिल्या 15 ते 20 मिनिटांमध्ये पेपर जमा करू नये. संपूर्ण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. जरी सुद्धा तुमचे टाईम रिमेनिंग राहिले तरी 20 मिनिटापर्यंत तो पेपर सबमिट करू नका. कारण यापूर्वीचा मला आलेला अनुभव आहे किंवा विद्यार्थ्यांचं आमचं म्हणणं होतं की पहिल्या जर का 20 मिनिटाच्या आत पेपर जमा केला तर तुमचे मार्क्स किंवा त्या विद्यार्थ्याला त्या पेपरमध्ये 0 मार्क आलेले होते किंवा कदाचित ॲब्सेंट पण रिपोर्ट आलेला होता. त्याच्यामुळं म्हणजे हे आलेले अनुभव आहे. यावेळेस असं होईलच असं काही नाही, बट शक्यतो रिस्क घेण्याचा प्रयत्न करू नका. पहिल्या 20 मिनिटात पेपर सबमिट करू नका. बघा, तसेच आणखीन एक आहे की पेपर वेळेपूर्वी 1 ते 2 मिनिट आधी तुम्हाला सबमिट करावा
आणि जमा झाल्यानंतर त्याचं स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि हा स्क्रीनशॉट जपून ठेवावा असं मला वाटतं. बघा, तुमचे रिव्हर्स काउंटिंग होत असतात. ज्यावेळेस तुमचा पेपर चालू होतो ना, तर त्यावेळेस तुम्हाला 59 मिनिटं 56 सेकंद राहिले किंवा 58, 57, 56, 55, 54, 53 असे जर का मिनटं राहिले आणि शेवट जर का तुम्हाला 1 ते 2 मिनिट राहिले ना, तर त्याच वेळेस तुम्ही काय करा, तुमचा पेपर सबमिट करा आणि त्यानंतरचं तुम्हाला स्क्रीनशॉट जपून ठेवा आहे, जेणेकरून तुम्ही पेपर दिल्याचा पुरावा निर्माण होईल. ओके. सो त्याकरता ही गोष्ट लक्षात ठेवा की स्क्रीनशॉट काढायला विसरू नका. बघा, योग्य कारण असेल तरच आपण ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता आणि तक्रार ही पेपर झाल्यानंतर 24 तासानंतर नोंदवता येते आणि 48 तासाच्या आतच ती तक्रार तुम्हाला नोंदवायची आहेत. ओके. सो आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्हाला पेपर झाल्यानंतर तुमच्या पेपरचा रिझल्ट हा 48 तासानंतर तुम्हाला दिसणार आहे. ओके. सो आणि पेपरची तक्रार तुम्हाला 24 तासानंतर नोंदवायची आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी आहे त्याचं जर का हॉस्पिटलाइज असेल तर 21 तारखेला पेपर झाला तर त्यांनी 22 तारखेनंतर त्यांनी तक्रार नोंदवायची. बट त्याची तक्रार ही 23 तारखेपर्यंतच व्हॅलिड राहील किंवा 23 तारखेपर्यंतच त्याला ती तक्रार नोंदवता येईल. त्याच्यानंतर तक्रार नोंदवता येणार नाही. जे विद्यार्थी तक्रार नोंदवतील त्यांचीच री एक्झाम घेतली जाते. पण बघा, तक्रार दाखल केली आहे अशा सगळ्याच विद्यार्थ्यांची री एक्झाम होईल असं काही नाही. जर का योग्य कारण असेल तरच तुमची री एक्झाम घेतली जाईल आणि री एक्झामच्या बाबत जो काही शेड्यूल आहे त्याबद्दलचा मेसेज आपणाला भेटला जातो किंवा आपणापर्यंत तो कळवला जातो किंवा त्याचं एक सेपरेट टाइम टेबल येईल. जर का टाइम टेबल आलं तर ते मी तुमच्यापर्यंत ग्रुपच्या माध्यमातून ते नक्कीच पोहोच करेल किंवा वारंवार जे काही महत्त्वाच्या सूचना विद्यापीठाकडून असतात त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न निश्चित करेल. बघा, पेपर देताना कोणत्याही प्रकारे गैरवर्तन करू नका, गैरप्रकार करू नका, अन्यथा कॉपी केस होऊ शकते. म्हणजे ही जी काय आत्ता पेपर जी काही होते ती प्रॉक्टेड पद्धतीने होते, ज्यामध्ये तुम्हाला AI सिस्टीम वापरली जाते, ज्याला आर्टिफिशियल इंटेलेक्च्युअल असं म्हटलं जातं, इंटेलिजन्स म्हटलं जातं, AI सिस्टीम. सो यांमध्ये काय केलं जातो, तुमच्यावर नियंत्रण ठेवलं जातं. त्याच्याकरता कोणत्याही प्रकारे कॉपी केस करू नका. पेपर देत असताना क्वेश्चन वाचा आणि त्या खालचं उत्तर द्या. कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला पेपर देताना काही तांत्रिक जर का अडचण असेल तर आपण हेल्पलाईन नंबरवर 02071530202 वर निश्चित संपर्क साधू शकता. त्यांचा फोन बिझी असतो. थोडंसं पेशंटली तुम्ही थोडक्यात थोडा वेळ घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही कॉल करा. म्हणजे असं नाही की तुम्ही कॉल केला आणि लगेच तुमचा कॉल रिसिव्ह होईल, असं पण होणार नाही, कारण खूप सारे विद्यार्थी त्यांना कॉल करत असतात. आता मी पुन्हा एकदा इथं रिव्हिजन देतोय. परीक्षा देण्यासाठी कोणती लिंक आहे, sppuexam.in. तुमच्यासाठी हेल्पलाईन नंबर कोणता आहे, 02071530202. ओके. नंतर परीक्षा देण्यासाठी परीक्षेसाठी युजरनेम आणि पासवर्ड मिळवण्यासाठी तसंच तुमचं वैयक्तिक टाइम टेबल आणि ऑनलाईन तक्रार नोंदवण्यासाठीची लिंक कोणती आहे, तर https://solexam.unipune.ac.in. ओके. आणि परीक्षेसंदर्भात जर का महत्त्वाची माहिती मिळवायची असेल तर त्यासाठी आत्ताच आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. आपण आपल्या मोबाईलमध्ये टेलिग्राम ॲप हे डाउनलोड करा आणि या लिंकवर जाऊन आपण त्यामध्ये जॉईन होऊ शकता किंवा तुम्ही टेलिग्राम ॲपवर डायरेक्टली सर्च करू शकता. SOL एक्झाम अपडेट असं जरी टाईप केलं तरी तुम्हाला तो ग्रुप येईल. त्यावर काय करा, जॉईन होऊन जा. सो तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. काही अडचणी असल्यास नक्कीच तुम्ही चॅनलमध्ये विचारू शकता. तिथे माझा संपर्क नंबर पण दिलेला आहे. ओके. सो तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. धन्यवाद. जय हिंद.